पैसे मिळतील ना मला? कसलं रॅकेट म्हणाला तो? किडनी म्हणजे ऑर्गन्सचा? मी तुला वचन देतो ग, मी परत येईन. तुझ्यासाठी, बाबांसाठी, दीदीसाठी, सलीलसाठी मी परत येईन. आम्ही दोघंही परत येऊ. मला वचन दिलंस ना, धडधाकट परत येईल तर मग ये, नाहीतर मग मी आहे, तू आहे आणि तुमची देवी आहे. देवा, माझा समीर आहे ना जीवावर उदार झालाय, तर तूच त्याचा सांभाळ कर. त्याचं ऑपरेशन नीट होऊ दे. माझ्या लेकराला सुखरूप घरी आण. पळून जा, इथे थांबू नकोस. अरे अरे तुझ्या जीवाला धोका आहे. हे खूप मोठं रॅकेट आहे, रॅकेट. या लोकांनी माझी किडनी काढून घेतली आणि मला पैसे पण दिले नाही. म्हणून म्हणतोय तुला, जा इथून. सिस्टर, किडनी फेल व्हायचं कारण काय? मला नाही माहिती, मी नव्हते ना तेव्हा. कंडिशन इतकी टोकाला जाऊन किती दिवस झालेत? तुम्ही प्लीज आराम करा. या सगळ्याविषयी नका बोलू आत्ता. काय हे सगळं? तो वॉर्डबॉय बोलला ते खरं असेल का? खरंच माझी फसवणूक होती? डॉक्टर, कशी आहे माझी काजल? काळजी करू नका, काजल स्टेबल आहे. मगाशी ते डॉक्टर अग्रवाल साहेबांना बोलले की कंडिशन स्टेबल आहे. मी यांच्या मुलीला एकदा भेटू शकतो का? नाही, तसं करता येणार नाही. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. पण मला म्हणाले की फार वाईट कंडिशन आहे, काहीतरी गडबड वाटते. नाही नाही, हे लाईटली घेऊन चालणार नाहीये. मला याची शहानिशा करून घ्यायलाच हवी. बेडवर तर कोणीच नाही. याचा अर्थ नाही, इतक्या लगेच कुठल्याही कन्क्लुजनवर येऊन चालणार नाही. कदाचित तिला कुठल्या तरी टेस्टसाठी घेऊन गेले असते.